तुम्हाला पहिले टायमिंग सांगतो. आता टायमिंग झालेलं आहे 8 वाजलेत रात्रीचे. तर तुम्हाला व्ह्यू शेअर करतो. आता सध्याचा व्ह्यू काय तो. फर्स्ट ऑफ ऑल BTC एकदा चेक करूया. BTC बघा, BTC बाईंग साईडला आपल्याला मुवमेंट दिलेली आहे. मी तुम्हाला इथं जेव्हा असताना मार्केटला सांगितलं होतं की जेव्हा मार्केट ह्याला ब्रेक केल्यानंतर एक सपोर्ट घेईन तेव्हा आपण एंट्री करूया. पण मार्केटने असं सडनली फॉल दिला आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे त्या रेड लाईनपाशी एंट्री दिली आणि तिथून मार्केट बाईंग साईडला मुवमेंट दिली. ठीक आहे. तर मग आपण इथं आखून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सांगताना स्पष्टपणे कळेल. प्रॉपरली हे TP इथंपर्यंत आपण वाट बघूया यायची. आणि ठीक आहे. हा झाला BTCचा चार्ट. आणि तुम्हाला मी गोल्डचा चार्ट एकदा दाखवतो. तर गोल्डच्या चार्टमध्ये खूप चांगली फॉलिंग बघायला भेटते. तर हा ॲक्च्युअली 15 मिनिटाचा चार्ट आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडं कमी दिसतंय. तर फॉलिंग बघा, इथून आपण कुठं पकडलं होतं, इथे एक्झिट केलं होतं. आता परत मी इथं सेलिंगला बसलो आहे, इथं SL ठेवला आहे. तुम्हाला आखून दाखवतो. तर इथे ह्याच्यावरती जस्ट SL ठेवला आहे आणि TP पूर्णपणे हा. तर असं एक सेलिंगचं परत एकदा मला डाऊन साईडला एक एंट्री भेटली. तर लेट्स सी काय होतं आहे ते. आता आपण डाऊन साईडला पण बसलो, तर दोन्ही पण ट्रेड दाखवतो मी इथं. हा बघू शकता, हा बाय साईडला टाकलेला हा BTCमध्ये आणि गोल्डमध्ये हा सेल साईडला टाकलेला गोल्डमध्ये. हे दोन्ही ट्रेड तुम्हाला मी शो केलं. बाकी आता तर 8 वाजले. आता सध्या मी झोपायची तयारी झोपतो. आणि उद्या का असेल तो रिझल्ट तुम्हाला दिसेलच. एक तरी प्रॉफिट व्हायलाच पाहिजे आपला. डायरेक्शन एकदम क्लिअर आहे बघायची. पण सपोज SL गेला तर जाऊ शकतं की छोटा SL असल्यामुळं. ठीक आहे. ओके, दॅट्स इट. चला हा व्हिडिओ इथे एंड करूया. एवढंच हे 2 ट्रेड तुम्हाला शो करायचे होते, जेणेकरून उद्या आपल्याला रिझल्ट बघायला अजून जास्त इंटरेस्ट येईल. ठीक आहे. चला आपण इथं क्लोज करूया. बाय.